नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. हिंदुस्तान पेट्रोलियम भरती 2026 बाबत एक मोठी अपडेट या ठिकाणी मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काय भरती आहे ती भरती 116 जागांची निघालेली आहे. बघा, जे काय जागा आहेत त्याचं सगळी पोस्टनुसार किती जागा आहेत, त्याची पात्रता काय आहे, पगार वगैरे सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे. मोठी पगाराची नोकरी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्याबाबत देखील तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी सांगतो. चला विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया. परंतु त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आरटीओ AMVI ची 461 जागेची जाहिरात आली. त्या संदर्भात एक बॅच आहे. ही आरटीओ फॅक्टरी ही बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. फाउंडेशन बॅच आहे. प्री आणि मेन्स या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन मोड या दोन्ही स्वरूपात हायब्रिड मोड मध्ये तुम्हाला ही बॅच या ठिकाणी 29 जून पासून सुरू झालेली आहे. जर अजूनही तुम्ही या बॅच साठी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर 95 29 31 75 72 या नंबरवरती तुम्ही कॉल करून या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर ही बॅच जॉईन करा. 700+ आरटीओ सिलेक्शन देणारे इन्फिनिटी अकॅडमी महाराष्ट्रातील एकदम नामवंत आणि तज्ञ शिक्षकांच्या अंडर या ठिकाणी ही बॅच सुरू झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुवर्ण संधीचं सोनं करा आणि या बॅचला ऍडमिशन घेऊन तुमचं एक पाऊल यशाच्या दिशेनं मार्गक्रमण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून एक अनाउन्स करतो की कालच या ठिकाणी आपण एक अनाउन्स केले की आरटीओ AMVI 2026 या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फर्स्ट रँक टू 10 पर्यंत म्हणजे फर्स्ट टू 10 1 ते 10 पर्यंत जे रँक या ठिकाणी विद्यार्थी मिळवतील, तो इन्फिनिटी अकॅडमीचा जर विद्यार्थी असेल तर पहिल्या रँकला मुलगा असेल तर त्याला बुलेट या ठिकाणी बक्षीस प्रोत्साहनपर देण्यात येत आहे. मुलगी असेल तर तिला स्कूटी या ठिकाणी प्रोत्साहनपर बक्षीस या ठिकाणी देत आहोत. तर राहिलेले बाकीचे काही 2 ते 9 पर्यंत 2 ते 10 पर्यंत जे विद्यार्थी असतील, बघा 2 ते 10 पर्यंत विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी प्रत्येकाला आयफोन या ठिकाणी बक्षीस प्रोत्साहनपर ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकदम परफेक्टपणे चांगला अभ्यास करा आणि या बक्षिसाचा भागीदार, या बक्षिसाचा मानकरी तुम्ही व्हा. चला, या ठिकाणी मी अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण आपला पुढचा भाग व्हिडिओचा या ठिकाणी पाहतोय. बघा, आता यामध्ये भारत पेट्रोलियम BPL ची जी काही जाहिरात आपल्याला आलेली आहे त्यामध्ये पद आहेत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह केमिकल 37 पद आहेत, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर अँड सेफ्टी 17 पदे आहेत, सिनियर ऑफिसर सेल्स 52 पदे, असिस्टंट प्रोजेक्ट 5 पदे, मॅनेजर प्रोजेक्ट 5 पदे, चीफ मॅनेजर टेक्निकल सर्व्हिस स्पेशलिस्ट केमिकल 1 पद आहे, डिप्युटी जनरल मॅनेजर टेक्निकल सर्व्हिसचं पण 1 पद आहे. आणि त्यानंतर पुढे सिनियर मॅनेजमेंट इकॉनॉमिस्ट, चीफ मॅनेजर इकॉनॉमिस्ट आणि डेप्युटी जनरल मॅनेजर इकॉनॉमिस्ट त्यासाठी 1 पद आहे, डिप्युटी जनरल मॅनेजर गॅस सोर्सिंग अँड ही 1 पद आहे. आता काय करूया आपण सविस्तर बघूया. आता सगळ्यात महत्वाचं, ऑनलाईन जो काही अर्ज आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही 20 जुलै आहे, शेवटची तारीख लक्षात ठेवा 20 जुलै. आता ही सविस्तर जाहिरात आहे. यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता यामध्ये तुम्हाला अॅन्युअल ग्रॉस सेल्स जे काय आहे तो तुम्हाला डिटेल मी पोस्टवरती घेऊन जातो. बघा, जी पद आहेत ही पद आणि तुमचा व्हॅकन्सी डिटेल, इलिजिबिलिटी जी काय आहे ती बघा. 1 जुलै ते 20 जुलै पर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करायचे आणि जी काही पद आहेत ती पद आणि त्यांची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा, आपण ही सुद्धा दिली त्यांनी. सॅलरी किती असणार आहे. आता ज्युनियर एक्झिक्युटिव्ह केमिकल साठी तुमचं स्केल जे आहे ते 30,000 ते 1,20,000 पर्यंत असणार आहे. 37 व्हॅकन्सी आहेत. आता यामध्ये तुमचं वय जे आहे, मॅक्झिमम तुमचं वय या ठिकाणी 25 वर्षापर्यंत असावं. 3 वर्ष फुल टाइम रेग्युलर डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंगचा तुम्ही केलेला, केमिकल इंजिनिअरिंग मध्ये तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला असेल तर असं विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर सेफ्टी यामध्ये 30,000 ते 1,20,000 पर्यंत या ठिकाणी तुमची सॅलरी असणार आहे. व्हॅकन्सी 17 आहेत. तुमचं वय आहे 25, मॅक्झिमम तुमचं वय असावं. बघा, एनी सायन्स ग्रॅज्युएट, बघा सायन्स ग्रॅज्युएट इन डिप्लोमा इन फायर सेफ्टी विथ व्हॅलिड हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन असणार तुमचं या ठिकाणी क्वालिफिकेशन असावं. त्यानंतर पुढचं पद आहे बघा, सिनियर ऑफिसर सेल्स 60,000 ते 1,80,000 पर्यंत तुमची सॅलरी असणार आहे. पे स्केल आणि 52 व्हॅकन्सी आहेत. वय तुमचं मॅक्झिमम या ठिकाणी 29 वर्षापर्यंत असावं आणि क्वालिफिकेशन जी काय आहे ते बघा 4 इयर फुल टाइम रेग्युलर इंजिनिअरिंग कोर्स. तो कोर्स जो आहे तो मेकॅनिकल असावा किंवा इलेक्ट्रिक असावा किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये असावा, केमिकल असावा किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असावा. आणि हे असून पुढे तुम्हाला या ठिकाणी 2 वर्षाचं फुल टाइम रेग्युलर MBA
किंवा PGDM इक्विलंट टू MBA, इक्विलंट असावं MBA ॲज पर AIU. बघा अशा पद्धतीने तुम्हाला ते क्वालिफिकेशन दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असावा. त्यानंतर तिसरं पद आहे बघा असिस्टंट मॅनेजर प्रोजेक्ट. बघा 70,000 ते 2 लाखापर्यंत तुमची सॅलरी आहे आणि मॅनेजर प्रोजेक्टला 80,000 ते 2,20,000 पर्यंत तुमची सॅलरी आहे. जागा आहेत 5. बघा यामध्ये तुमचा 4 वर्षाचा इंजिनिअरिंग कोर्स असावा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. त्यानंतर तुम्हाला असिस्टंट मॅनेजरसाठी 6 वर्षाचा अनुभव आहे आणि मॅनेजर प्रोजेक्टसाठी 9 वर्षाचा अनुभव लागणार आहे. त्यानंतर पुढे चीफ मॅनेजर टेक्निकल सर्व्हिस स्पेशलिस्ट केमिकल 1 लाख ते 1,60,000 2,60,000 पर्यंत तुमचं पे स्केल आहे. जागा आहे 1. डिप्युटी जनरल मॅनेजर सुद्धा त्याची पण जागा 1 आहे. बघा जवळजवळ 1.25 लाख ते 3 लाखापर्यंत तुमचं पेमेंट जाईल. त्यामध्ये तुम्हाला कोर्स असणार आहे केमिकल इंजिनिअरिंग मध्ये. बघा आणि 15 ते 18 वर्षाचा अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. वयाची अट आहे 45 ते 48 वयापर्यंत तुमचं वय असावं. त्यानंतर पुढे सिनियर मॅनेजर इकॉनॉमिस्ट बघा 9,90,000 ते 2,40,000 पर्यंत स्केल आहे. चीफ मॅनेजर इकॉनॉमिस्ट डेप्युटी जनरल मॅनेजर इकॉनॉमिस्ट एकच जागा आहे प्रत्येकाची. यामध्ये तुमचं 45 ते 48 वयापर्यंत तुमचं वय या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर 2 वर्षाचा फुल टाइम रेग्युलर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असणं इकॉनॉमिक्स मध्ये आहे. त्यानंतर एनर्जी प्लॅनिंग इक्विलंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. बघा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची इकॉनॉमिक्स मध्ये तुमची 2 वर्षाचं रेग्युलर पोस्ट ग्रॅज्युएट तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. आता यामध्ये तुम्हाला जवळजवळ स्पेशलायझेशन इकॉनॉमिक मध्ये असणं आवश्यक आहे. 12 ते 18 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स लागेल. कारण पेमेंट सुद्धा तुम्हाला भरपूर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर त्यानंतर जनरल मॅनेजर ही सुद्धा डिग्री या ठिकाणी जी काय डिग्री आहे इंजिनिअरिंग कोर्स इन एनी डिसिप्लिन. बघा 2 वर्षाचा फुल टाइम रेग्युलर MBA कोर्स केलेला असावा. त्यानंतर डेप्युटी जनरल मॅनेजर सेम आहे. बघा जागा एक आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर मॅक्झिमम प्रिमायसेबल एज जी दिलेलं आहे ते एज फक्त काय एक्सपिरियन्स दिलाय 2-3 वर्षाचा कमी असं या ठिकाणी जास्त काही नाही. मॅक्झिमम एज जे आहे ते 29-30 तुम्हाला सांगितले त्याप्रमाणेच तुमचं वय अनुभवानुसार त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता यामध्ये सविस्तर तुम्ही जाहिरात बघून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी समजून जातील. मी जर सांगत बसलो तर तुम्हाला ज्या पदाकरता अर्ज दाखल करायचा आहे ते पद येईपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ते बोर होऊन जाईल. त्यापेक्षा तुम्ही पूर्णपणे PDF जर पाहून घेतली तर तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याची डिटेल तुम्ही वैयक्तिक त्याच पदाची डिटेल तुम्ही पाहून घ्याल. चला अशा पद्धतीने ही आलेली जाहिरात 116 पदांची जाहिरात आहे. तर याकरता तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे. बघा हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड.com यावरती तुम्ही अर्ज दाखल करू शकता. आता सर्व एज्युकेशन बद्दल इलिजिबिलिटी बद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही पूर्ण PDF बघून अर्ज दाखल करा. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.